आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। हा आहे शोहेब शेख। नावावरूनच जात धर्म तर लक्षात आलाच असेल, परंतु सर्व जाती धर्मांना आपल्या रंगात मिसळून घेणारा रंग म्हणजे वारकरी संप्रदाय। गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून कलावर्धिनी जालना आणि JES महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी हा शोहेब शेख वारकऱ्यांच्या वेशभूषेत अभंग गात होता। प्रवाहाच्या विरुद्ध तो या वारकऱ्यांच्या हिंदू संस्कृतीच्या प्रवाहात कसा आला आहे या प्रश्नाची उत्तरे मिळवली आहेत लेखक कलाकार विनोद जैतमहाल यांनी। आणि मी आपली संस्कृती आहे आणि मी एक महाराष्ट्रीयन आहे आणि मला याचाच अभिमान आहे की मी एक महाराष्ट्रात जन्मलो। छत्रपती शिवरायांच्या म्हणजे ज्या राज्यात छत्रपती शिवराय जन्माला आले त्या राज्यात माझा जन्म झाला आणि या महाराष्ट्राच्या मातीतून माझा जन्म झाला। याच मातीत मला जायचं आहे, म्हणून मला याचा सारखा अभिमान आहे आणि मला आनंद आहे की मी एक महाराष्ट्रीयन आहे। धन्यवाद। हा झाला शोहेब शेखचा प्रवास। आता पाहूयात हा कार्यक्रम कसा झाला। या कार्यक्रमात डॉक्टर मोहिनी रायबागकर, शाहीर प्राध्यापक कल्याण उगले, शाहिरा माधवी माळी उगले, जय कराड यांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाचे निरूपण केले होते विनोद जैतमहाल यांनी। पाहूयात या कार्यक्रमाची काही झलक। सांगा मला। अरे बाबा, तेच तर सांगण्यासाठी आज मी इथं उभा आहे। संतांची वाणी सामान्य माणसांच्या डोई जड झाली, म्हणूनच शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी भारुडांची निर्मिती केली आणि त्याच लाडक्या संतांची ही लाडकी लेक आहे, म्हणून म्हणते लेक लाडकी ही भक्ती लाडकी, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची। मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची। लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची लेक लाडकी, लाडकी लेक मी संतांची। अहो महाराज, हे झालं लेक लाडकी संतांची, पण तुम्ही हाय कोण? अरे बाबा, सर्व संतांची लाडकी भक्ती म्हणतात मला। पवाराची भक्ती का चव्हाणाची भक्ती? त्या भक्तीचा इथे काय संबंध? एकाग्र चित्ताने नामस्मरण करत हरीच्या चरणाची आश्रयाला जाते ना, त्या भक्तीबद्दल मी बोलतीये। तुम्ही भक्ती आहे वय? मला वाटलं या बसलेल्या बघी कोणाचं तरी नाव भक्ती आहे। अरे बापरे, ते कशाला? अहो काय ना, मी तिला लग्नासाठी प्रपोज मारला असता। लग्नासाठी आणि प्रपोज? मग मंडळी, मला हा त्यातला नमुना दिसतोय। याच्या लहानपणी याच्या आईवडिलांनी संस्काराचा फटका मारलेला दिसत नाही। अरे तुला प्रपोजच करायचंय ना, तर ते देवाला कर ना। आणि कसं काय बरं? नीट आहे, एकाग्रतेचं नेटवर्क वापरून भक्तिरूपी व्हॉट्सअपद्वारे नामस्मरणाचा मेसेज कर आणि मग तो मेसेज सीड होईपर्यंत जराशी वाट बघ। काय महाराज, वाट बघायला होतं मला? अहो असं मेसेज केला की असं रिप्लाय। कसं? असं मेसेज केला की असं रिप्लाय। तुझं नेट तर लई फास्ट दिसतंय। 5G असा मेसेज केला की असा रिप्लाय पाहिजे तुला ते भगवंताकडून। मग मला सांग, त्या तिला तरी कधी विचारलंय का उशिरा मेसेज झाल्यावर का उशीर झाला म्हणून? तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणले म्हणून मला लक्षात आलं। बर, तिला पण एकदा विचारलं होतं। तिला म्हणलं भाई उत्तर द्यायला उशीर का झाला? काय झालं? ती काय म्हणली माहिती का? माझं नेट चालूच होतं आणि मी झोपले होते। ही अशी फसवी गेली त्या भगवंताच्या दारात चालत नाही। ही अशी कारण तो भगवंत आपल्याला देत नाही। जस जसं कर्म कराल ना तस तसं ती चांगलीच फळे देत जातो। त्या भगवंताच्या दारामध्ये देर है लेकिन अंधेर नहीं। बॅक टू द पॉइंट,
लक्षात घे, तो नामस्मरणाचा मेसेज ज्यावेळेस भगवंत सीन केल्याची ब्लू टिक तुला दिसेल ना, तेव्हा तुला कळेल संत चरणाला लागत सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि त्या